नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा भगवन्तं अभिवादेमि बुद्धं। स्वाखातो भगवता धम्मो धम नमस्वामी धम्मं नमः। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं कास वन्दामि भन्ते द्वारतेन कथं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि उकास वन्दामि भन्ते तृतीयंपि कथं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते। त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं यासामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। द्वितीयंपि उकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं यासामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। तृतीयंपि उकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं यासामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 त्या अर्हक समेक संबुधाला माझे वंदन असो। त्या अर्हक समेक संबुधाला माझे वंदन असो। त्या अर्हक समेक संबुधाला माझे वंदन असो। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। मी बुद्धाला शरण जातो। मी धम्माला शरण जातो। मी संघाला शरण जातो। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो। दुसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो। दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो।
तिसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो, तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो. पानाती पाता वीरमणी, पानाती पाता वीरमणी, शिखापदं समाधियामि. शिखापदं समाधियामि. अदीनदाना वीरमणी, अदीनदाना वीरमणी, शिखापदं समाधियामि. शिखापदं समाधियामि. कामेशमिच्छाचारा वीरमणी, कामेशमिच्छाचारा वीरमणी, शिखापदं समाधियामि. शिखापदं समाधियामि. मुसावादा वीरमणी, मुसावादा वीरमणी, शिखापदं समाधियामि. शिखापदं समाधियामि. सुरामेर्य मज्जपमाद ठाना वीरमणी, मज्जपमादठाना वीरमणी, शिखापदं समाधियामि. शिखापदं समाधियामि. मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी व्याभिचार कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी मद्य व त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर वस्तू मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. ओवन गंध गुणूपेतं एत कुसुम संतती, पूजयामि मुनिंदस श्रीपाद सरोरे. पूजेमि बुद्ध कुसुमेन नेन पुयेण मेथेन लभामि मोक्ष. पुष्प मिलायती दमे कायो तथा याती विनाश भाव. वर्णगंध आणि सुंदर गुणाने युक्त अशा या पुष्पाने मी भगवान बुद्धाच्या चरण कमलाची पूजा करतो. या कुसुमाने मी बुद्धाला पूजितो. या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल. हे फूल जसे कोमेजते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल. गंध संभार दीतेन दीपेन तम धमशिना, तिलोक दीप संबुद्ध पूजयामी तमोनुद. गंधयुक्त असलेल्या सुगंधी धूपाने मी श्रेष्ठ पूजेस योग्य असे असलेल्या पूजनीय भगवान बुद्धाची पूजा करतो. सुगंधी काय वदन अनंत गुणगंधिना, सुगंधिना गंधेन पूजयामी तथागत. सुगंधयुक्त शरीर त्याचप्रमाणे सुख ज्याचे आहे असे अनंत गुण सुगंधाने पूर्ण असलेल्या तथागत भगवान बुद्धाची पूजा करतो. गंध संभार दीतेन दीपेन तम धनशिना, तिलोक दीप संबुद्ध पूजयामी तमोनुद. अंधकाराचा नाश करणाऱ्या तेल प्रदीपाने मी तिन्ही लोकातील अज्ञानकाराचा नाश करणाऱ्या ते लोकीपती भगवान बुद्धाची पूजा करतो. बुध धम्मच संगच सुगत अनुभवा धातू धातू गबेलंकाय शंभुदीपे. तिदस पूर्वरे नाग लोकेच दुपे. बुधस बिंबे सगल दिसे केसलो मादी धातू वंदामी चेतीय सब सब ठाणे सुपती सारी धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. स्तूपामधून बुद्धाच्या शरीरातील जितके अवयव स्थापिले त्या सर्वांना मी वंदन करतो. दाही दिशामधून जितकी बुद्धाची रूप आहे तसेच बुद्धाच्या शरीरातील केस वगैरे अवयव स्थापिले सर्वांना मी वंदन करतो. वंदामी चेतीय सब सब ठाणे सुपती सारिक धातू महाबोधी बुद्ध रूपम सगुला. सर्व ठिकाणी स्थापन केलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या आवेशांना मी बौद्धिक वृक्षाला मी वंदन करतो. साधू साधू साधू. सकल विजयायुवर जान देव रूप निमल चिख गबीर गौस गौरव नय सुख या भय चित निभय काम धम्म सुपेत वीरतर जसुदनेतं.
भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्व संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न सौजन्य उधारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संघरी शस्त्रधरी ताकरी कापला आरी उरी रुद्र रूपा मुक्तिपंत कोणता जीर्णस्मृती जाळीता उजाळिल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 इतिपिसो भगवारा समासंबुद्धो विजयाचरण संपन्नो सुक्तो लोक विद्वान उतरो पुरी धम्म सारथी सत्ता देव मनुसानो बुद्धो भगवती बुद्ध या वंशविंतं पर्यंतं शरणं गच्छामि हीच बुद्धा तिचाच बुद्धा नागता पचुपणाचे बुद्धा वंदामी सबदा नती मे शरणं आयं बुद्धो मे शरण वरण येतेन सत्य वजन हो तुम्हे जय मंगलम उत्तमंगेन वंदे पाद पसरो बुद्धो यो खलितु दुसो बुद्धो खम तुमम यंकेंची रतनं लोके विजती विविधा पुतु रतन संबुद्धी नती तस्मास्वती भवन तुम्ही योश निशनो वरबोधी मुली मारस शेण महती विजेत्वा संबोधी मागची लोकत मणमामी बुद्ध अर्हक जीवन संबुद्ध विद्याचरणाने युक्त ज्याने सुगती प्राप्त केलेली आहे सर्व श्रेष्ठ दमशील पुरुषाचा सारथी आधार देणारे देव मनुष्य यांची गुरु अशी भगवान बुद्ध आहे अशा बुद्ध भगवंताचे मी जिवंत आहे तोपर्यंत अनुसरण करण्याचा निर्धार करीत आहे भूतकाळामध्ये जेवढे बुद्ध झाले आहेत आणि भविष्य काळामध्ये जेवढे बुद्ध होतील किंवा सध्या वर्तमान काळामध्ये जे बुद्ध आहेत त्या सर्वांना मी वंदन करतो मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही फक्त बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे या सत्य वचनाने माझे जय मंगलू बुद्धाच्या पवित्र चरण धुळीला मस्तक वाकून मी बुद्ध वंदना करतो बुद्धाच्या संबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल त्याबद्दल बुद्ध मला क्षमा करू ह्या लोके निरनिराळ्या प्रकारचे अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशाने बुद्धाची बरोबरी होणार नाही त्या रत्नाने माझे कल्याण हो ज्याने ज्ञान प्राप्त झालेल्या पूजनीय बुद्धिवृक्षाखाली बसून मार कामदेवाला त्यांच्या अफाट सेनेचा पराभव केला असे अनंत ज्ञान प्राप्त करून ज्यांनी बुद्धत्व प्राप्त करून घेतली या जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा बुद्धाला मी वंदन करतो स्वाखातो भगवता धम्मो संधी टिको अकालिको यही पसो पण योग पचते दित बोविचित हि धम्मया वंशविंतं पर्यंतं शरणं गच्छामि हीच धम्माची ताचीच धम्मानागता पचुपणाच वंदामी सबदा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरण वरण येतेन सत्य वजन हो तुम्हे जय मंगलम उत्तमंगेन वंदेह धम्मच दियोर धम्मयो खलितो दुसो धम्मो खम तुमम यंकेंची रतनं लोके विजती विविधा पुतु रतन सम नथी तस्मास्वती भवन तुम्ही आठंडिग को आर्य पतो जनान मख पेउजुक मगो धम्माय संती करो नियानिकोत मनमामी धम्म भगवंतांनी ज्या धम्माचा सुंदर उपदेश केलेला आहे त्याचे सत्यत्व येथे डोळ्यासमोर पाहता येते जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो कोणी त्याचा अनुभव घ्यावा निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विद्वानाच्या द्वारे स्वतः अनुभव पाहता येतो अशा या धम्माचे जिवंत आहे तोपर्यंत अनुसरण करण्याचा निर्धार करीत आहे भूतकाळातील बुद्धांनी प्रदर्शित केलेल्या धम्म भविष्य काळामध्ये बुद्धदर्शित प्रदर्शित आणि धम्म वर्तमान काळामध्ये बुद्ध प्रदर्शित धम्म याचा मी नेहमी वंदन करतो मी दुसऱ्या कोणाला शरण जाणार नाही दुसऱ्या कोणाचा आधार मी घेणार नाही बुद्ध धम्म माझा एकमेव आधार आहे या सत्य उच्चाराने माझे जय मंगल हो सर्व सृष्टीने श्रेष्ठ असलेल्या या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करून वंदना करतो बुद्धासंबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल तर तो धम्म त्याबद्दल मला क्षमा करू ह्या लोकी निर्नाळे अनेक रत्ने आहेत त्यापैकी एकाने बुद्ध धम्माची बरोबरी केली जाणार नाही ह्या बुद्ध धम्म एक असा सरळ मार्ग आहे की जो शांतिकारक उत्तम मार्गाकडे घेऊन जाणार आहे अष्टांगिक युक्त तसे लोकयुक्त अशा धम्माला मी नेहमी वंदन करतो
सुपटिपन्नो भगवतो सावक संगो जिपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामिटिपन्नो भगवतो सावक संगो यदिद चत्तारी पुरुषुगानी आठ पुरुषुगला यस भगवतो सावक संगो आहुनियो पाहुनियो दखनियो आंजली करणियो पूजखेतु लोकसाती संग यावं जीविंतं पर्यंतं शरणं गच्छामि हीच संघाची ताच हीच संघानागता पचुपन्नाच वंदामी सबदा नथी मे शरणं आयं संघो मे शरण वरण येतेन सत्य वजन हो तुम्हे जय मंगलम हुत मंगेण वंदेह संघचत्युधूतम संघेयो खलितो दोसो संघो कम तुमम अंकेंची रत्नं लोके विजती विविध पुतुरतन समनत्वी तस्मा स्वती भवन्तु मे संघो विशुद्धो वरदखन्यो संतिद्रियो सबमल्ल पिहिनो गुणेहिने के समितीतु मनमामी संघ भगवंताचा शिष्य संघ सन्मार्गावर आढळून आहे भगवंताचा शिष्य संघ सरळ मार्गावर आढळून आहे भगवंताचा ज्ञानमार्ग शिष्य संघ ज्ञान मार्गावर आढळून आहे भगवंताचा ज्यांनी वरील 4 जोड्या 8 स्तूपाची प्राप्ती करून घेतली आहे संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र स्वागत करण्यास योग्य दान देण्यास योग्य तसे जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा संघाचे अनुसरण करीत आहे भूतकाळातील बुद्ध शिष्य संघ भविष्य काळातील बुद्ध शिष्य संघ आणि वर्तमान काळातील बुद्ध शिष्य संघ याचा मी नेहमी वंदन करतो मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही बुद्धाचे शिष्य संघ माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे या सत्यवचनाने माझे जय मंगल हो चरत भक्त वैचारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय देव मनुष्यान देशेत भिकवे धम्मादि कल्याण मध्य परिवेशान कल्याण साथे सवेजल केवरी प्रसन्न नमो तस भगवतो आरातो समासं बुद्धस नमो तस भगवतो आरातो समासं बुद्धस नमो तस भगवतो आरातो समासं बुद्धस हिमाय धमानुधम पतिपटिया बुद्ध पूजे मी हिमाय धमानुधम पतिपटिया धम्म पूजे मी हिमाय धमानुधम पतिपटिया संघ पूजे मी इधा हिमाय पतिपटिया जाती जरा मरण महाप्रसमी मिना पूजे कमीन मामी बाल समागमो संत समागमो होती निबानपतिया देव संतु कालीन संपत्ती हेतुच पितु लोकच राजा भवंतु धम्मिको समासंबुद्धो जानो तु लोके पचारो नातु परिगणात भोजन मधुरी आदिवासीतून भंते भोजन परकंपित अनुकंपा उपदाय पट्टिगणम उत्तम ईद बुद्ध बिंबे सभे देव मनुष्य पूजे तिमस्मे विहारी पतिटामी ईद पूजे बोधियान पटिला बाहेर यसमुले निशिनो सबारी विजया कापतो इमे हेते महाबोधी बुद्ध इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता हम पिते नमस्सामी बोधी राजा नमतुथे बोधी राजा नमतुथे बोधी राजा नमतुथे बुद्धाने ज्या वृक्षाखाली बसून राग द्वेष मोह आणि माराच्या सैन्यावर शत्रू विजय मिळून सर्व सत्ता प्राप्त केली त्या बोधी वृक्षाला माझं वंदन आहे हे बोधी वृक्ष बुद्धाद्वारे बुद्ध प्रसिद्ध होऊन सुद्धा त्याला वंदन करतो आणि बोधिराजा माझा तुम्हाला वंदन आहे विपती पटिवाय सब संपत्ती सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दिघायदायक सब दुःख विनाशाय भवे निबाण संतिके भंती अनुगा कत्वा प्रीत मंगल संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व संपत्तीच्या प्राप्तीसाठी सर्व रोगाच्या नाशासाठी दीर्घ आयुष्यासाठी दुःखाच्या नाशासाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी हे भंती कृपा करून आम्हाला कल्याण मार्ग कोणता आहे तू सांगा समस्ता चक्रवाली स्वात्रा गच्छन्तु देवता सदधम मुनी राजस सुनंतु सग मुखद हे समस्त चक्रवालीशी देवतागण आपण इथे या आणि मुनिराज भगवान बुद्धाच्या स्वर्ग आणि मोक्षाकडे नेणाऱ्या सदधम्माचे श्रवण करा धम्मस्वण कालवाय भदंता धम्मस्वण कालवाय भदंता धम्मस्वण कालवाय भदंता हे माननीय देवगर सत्पुरुष आपणा धम्मश्रवण करण्याची ही उत्तम योग्य वेळ आहे हीच संता संता चित्ताद्री शरणा शरणा येता लोका तरी भूमा भूमाच देवा गुणगण व्यावता सबकाल येती आयु तू देवावर कनकमय मेरू राजे वसंतो संतोष हेतू मुळीवर वचून तू सोतू मुग सुमग येथे किंवा कोणत्याही लोकात भूमीवर अथवा आकाशामध्ये किंवा सुवर्णमय पर्वत मेरू पर्वतावर राहणारे प्रकृतीचे व चिंताने शांत त्रिशरण शरण गेलेले आणि सदैव पुण्यमय कार्यात मग्न असलेले जे कोणी सर्व देवलोक आहेत ते सर्व भगवान बुद्धाच्या संतोषाप्रमाणे शांतीदारक वचनाचे श्रवण करण्यात येऊ सभे सूचक वाले सुएकाच देवाचं ब्रह्माणोचा आमेकत पूज्य संपत्ती साधक सभेत अनुमोदित्वा समगा शासनरतात मात्र येता होऊन तू आराकासू विसरतो आमच्याकडून सर्व संपत्तीचे काही पुण्य संपादिले आहेत त्या पुण्याने समस्त चक्रवाली देवता यक्ष आणि ब्राह्मण अनुमोद करून एकताबद्ध होऊन समस्त होत आणि तसेच प्रमाद होऊन सर्व कार्यात विशेष रूपाने साथ करते दक्ष होत शासनाचं लोकस उडिट्य भवंतु सबदा शासन पिच लोक देवा रखंतु सबदा सखी हुंतु सुभे परिवारे आत्म आणि द्या सभे जाती भी शासन बुद्ध धर्म आणि जगाची लोक उन्नती नेहमी भरभराटीत हो देवता आणि त्यांचे नेहमी रक्षण करू
आपल्या परिवारासह सुखी आणि निरोगी राहो. राजा तो वा चोर तो वा मनुस तो वा मनस तो वा गी तो वा उदक तो वा पिसाक तो वा खांटूक तो वा कंठक तो वा नख तो वा जनपद गृह तो वा संडी तो वा स्फुरित तो वा चंड हतस विमोगन मनुष्य अचतरस सुकर मैश्य करख साधई नाना भय तो वा नाना रूप तो वा नाना रक गहंतू राज भय तो वा चोर भय तो वा मनुष्य भय तो वा जल भय तो वा पिशाच भय गेंडा भय कंटक्ष नक्षत्र भय चकवा भय पाप भय मिथ्या दृष्टी भय दुर्जन भय उन्माद भय हाती घोडा मुंगूस साप कुत्रा भुजंग विंचू मणिधार साप याद्र घुबड टिटवी हिला डुक्कर यक्षी इत्यादी अनेक प्रकारच्या भयापासून ज्याप्रमाणे नाना प्रकारचे रोग दुरापासून सर्वांचे रक्षण हो. एवमेसू ते एक समय भगवा सावती विहिरती जेतवणे अनाथ पिंडका सारामे आत खोसा जंत्रा देवता अभिकंता एरती अभिकंतावाला केवळ कंपन जेतवण उभा शेतवायन भगवा ते उपसळ उपसळक्ष्मित्वा भगवंत अभिवादित्वा एक मंत पिता खोसा भगवंत अभिवादित्वा एक मंत गाताय. अजाभासी असे ऐकले आहे की एकेकाळी भगवान श्रावस्ती येथे जेतवन अनाथ पिंडकाच्या आरामात राहत होते. तेव्हा रात्र संपत आली असता एक जेतवन प्रकाशित करून भगवंताजवळ आली आणि भगवंताला वंदन करून एका बाजूला उभी राहिली आणि तिने भगवंताला गाथेद्वारे म्हणाली, आशेवनाच बालान पंडिताना बहुदेवा मनुसाच मंगल आणि अच्युतडे आखड कमार स्वतःनं ब्रही मंगलम उत्तम. स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवानी आणि माणसांनी मंगलाविषयी विचार केला तेव्हा उत्तम मंगल कोणते हे आपण सांगा. अशेवनाच बालान पंडिताना शेवनाच पूज्याच पूजने येत मंगलम उत्तम. मूर्खाची संगती न करणे शहाण्या माणसाची संगती करणे पूजनी लोकाची पूजा करणे हे उत्तम मंगल होय. पतिरूप देश वासुत पूजे कत पूजतात समानिधी येत मंगलम उत्तम. अनुकूल स्त्री वास करणे पूर्वजन्म संचित पुणे संपादन करणे आणि स्वतःला सन्मार्ग लावणे हे उत्तम मंगल होय. भाऊसत्व शिपणी उनीचो सुखितो सुभाषिताचे वाचा मंगलम उत्तम. अंगी भवश्रुतापणे असणे मला कला संपादन करणे अंगी शिष्टता बाळगणे आणि व्यर्थ संभाषण न करणे हे उत्तम मंगल होय. दानच धम्मचर्य जानकाच माता पिता उपडान पुतदार सडगोवाना कुलाच कमंता. आई वडिलाची सेवा करणे मुलं बाळ बायकोचा सांभाळ करणे उलाढाली न करणे हे उत्तम मंगल होय. दानच धम्मचार्य जानकाच सडगोवानो जाणी कमाने येत मंगलम उत्तम. दान देणे धर्माचरण करणे अपदिष्टाचा आदर सत्कार करणे पापकर्मापासून अलिप्त राहणे हे उत्तम मंगल होय. आरती विरती पापा म्हणजे पानाचा अपमादू धमेसू येत मंगलम उत्तम. काया वाचा मनाने पाप न करणे मद्यपान न करणे आणि धार्मिक कार्यात तत्पर राहणे हे सर्वात उत्तम मंगल होय. गारोच निवांतो संतुष्टी कत जुता कालीन धमस्वण येत मंगलम उत्तम. गौरव करणे नम्रता बाळगणे संतुष्ट राहणे केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धर्मग्रंथ वाचणे हे सर्वात मंगल उत्तम होय. खंतीचं स्वचं समरण कालीन धमसाखच्या येत मंगलम उत्तम. क्षमाशील असणे अंगी लिंता असणे संतांचे दर्शन योग्य वेळी घेणे धार्मिक चर्चा करणे तपोच ब्रह्मचार्य आर्य सत्यादसन निबान सची क्रिया येत मंगलम उत्तम. तपचार्याचे पालन करणे आर्य सत्याचे दर्शन आणि निर्वाणाचा साक्षार करणे हे उत्तम मंगल होय. पुढस लोक धम्मे चित्त यस कंपती अशोक विरस घेवेत मंगलम उत्तम. ज्याचे मन लोक धर्माने विचलित होत नाही तो निशंक निर्मळ आणि निर्भय राहतो हे उत्तम मंगल होय. एता दिसानी कत्वानी सबत परमजिता सबत होती गसंतु ते मंगलम उत्तम. येणेप्रमाणे कार्य करून सर्व अपराजित राहून लोक कन्या कल्याणाला प्राप्त करतात आणि ज्यांच्याकरिता देव आणि मनुष्याकरिता हे जय मंगल हो. बाहू सभिनिमित्त सावधंत गिरी मेखल उदित घोर ससेन मारदानादि धम्म विधिना जित्वा मुनिंदू तंतित सा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्राने बुद्धाने श्रद्ध हत्यार धारण केलेल्या सहस्त्र भूगिरी हत्तीवर आरूढ झालेल्या अत्यंत भयानक सेनेसह माराला आपल्या दान आणि आदि धम्मबलाने जिंकली त्या बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण हो. मारा तिरेक मभिरित सबरिंत घोरपणाल मक मतंत यक खंती सुधंत विधिना जित्वा मुनिंदो तंतित सा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्रांनी माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर दुर्गण आणि निष्ठूर यक्षावलोक नामक यक्षाला शांती आणि संयमबळाने जिंकली त्या बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण हो. नालागिरी गजवर अतिमत भूत दावगी चकमसनी व सुधारुंत मेतुम शेख विधिना जित्वा मुनिंदो तंतित सा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्राने दावगी चक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि
मंदोमक्त अशा नालागिरी हातीला आपल्या मैत्रीरूपी पावसाने जिंकली, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुझी कल्याण हो. हुकित गहत सुधारुंत धावांत योजन पत अंगोली मालवंत इथप खत जित्वा मुनिंदू तंतेतचा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्राने हातात तलवार घेऊन 1 योजनेपर्यंत धावणाऱ्या अत्यंत भयानक अंगोली मालाला आपल्या बुद्धिबळाने जिंकली, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुझी कल्याण हो. कटवान कट्टर युवक बनी या चिंचाय दुडू जनकाय मजे संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो तंते तसा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्राने पोटावर काष्ट बांधून गर्भवती सारखे आपले पोट मोठे केले, त्या चिंचा नामक स्त्रीला जी बुद्धाला कलंक लावू पाहत होती, आपल्या शांती आणि सौम्य बळाने जिंकली, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो. सच विहाय मती सचक वाद केतु वादा भिरोपित पयाप झली तो जितवा मुनिंदो तंते तसा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्राने सत्य सोडलेल्या असत्याचा पोषक अभिमानी वादविवाहापर्यंत अहंकाराने अंध असलेल्या सचक नामक परिवर्जकाला प्रज्ञा रूपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुझी कल्याण हो. नंदोपंत भुजगेन विधमती पुत थेर भुजगेन दमाय पंतो इधव देश विधिना जितवा मुनिंदो तंतेतचा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्राने विविध महारुद्धी संपन्न नंदोपंत नामक भुजंगाला आपल्या महामौल्या शिष्याकडून शक्ती आणि उपदेशाच्या बळाने जिंकली, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण हो. दुगा दिट्टी भुजगेन सुजट हत्त ब्रह्म विसुधी ज्युतिमिधी बकादी अनाग देन विधिना जितवा मुनिंदो तंते तसा भवंतु मे जय मंगलानी. ज्या मुनिंद्राने भयंकर मिथ्या दृष्टीरूपी सापाने डसलेल्या विसुद्धी ज्योती आणि वृद्धी शक्ती संपन्न बक नामक ब्राह्मण्याला ज्ञान रूपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण हो. हितापी बुद्ध जय मंगलाष्टगाता यवाच को दीन दीन सरते मदंत हितवान नेक चोपवाणी मोक सुख आंदी गरो नरो संपन्नो. जो कोणी पाठक्या बुद्धाच्या मंगलाचं परिपूर्ण पालन करील, अष्टगाथेचं पालन करील, तो आपल्या जीवनामध्ये सुखी आणि समाधानी राहील. मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसा प्रचार आहे असे मी मानतो. मी श्रद्धा पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही, मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेही आचरण करणार नाही, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्याची लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या अस्मान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माला त्याचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. तो सतधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागी अशी प्रतिज्ञा करतो. भवन्तु सब मंगल रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा स्वती भवन्तु ते. भवन्तु सब मंगल रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा स्वती भवन्तु ते. भवन्तु सब मंगल रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा स्वती भवन्तु ते. इच्छित पचित तुम्हे किल्पमेव समयुत सबे पुरंतु चिंत संकप्पा संदोपन्नो रसो यथा आयुरोग संपत्ती सग संपत्ती मेवच ततो निबाण संपत्ती इमिनाते समयुत. नथी मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन हो तुम्हे जय मंगलम.
નથી મે શરણં આયં નકી મે શરણં આયં ધમ્મો મે શરણં વરં ધમ્મો મે શરણં વરં येतेन सत्यवचेन हो तुम्हे जय मंगलम तुम्हे जय मंगलम नथी मे शरणं आयं नकी मे शरणं आयं संघो मे शरण वरन संगो मे शरणं वरं येतेन सत्यवचेन एकेन सत्यवचेन हो तुम्हे जय मंगलम हो तुम्हे जय मंगलम सब पाप साकरण कुशल सौपसंपदा सचित परियोदपण येत बुद्धान शासन साधु 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 बोलो बुद्ध भगवान की जय भीम भगवान की जय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो धम्माय नमो धम्माय नमो संघाय नमो संघाय साधु